नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यामध्ये केले जाणारे व्रत म्हणजेच सूर्यनारायणाचे व्रत. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे पौष महिना हा सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये सूर्याचे उत्तरायण देखील सुरू होतं. याशिवाय मकर संक्रांती देखील सूर्यपूजनाचा सण आहे आणि तोही पौष महिन्यातच येतो. ग्रहांचा राजा सूर्य याच्यामुळे आपल्याला दररोजचा नवीन दिवस पाहायला मिळतो. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावे आणि आपलं भाग्योदय व्हावा, सौभाग्यप्राप्ती व्हावी, संतानप्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यात आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केले जाते. ज्यांची इच्छा आहे ते देखील हे व्रत करू शकतात. स्त्री, पुरुष, महिला, कुमारिका ज्यांची इच्छा आहे ते हे व्रत करू शकतात. ज्याला या व्रताचे नियम पाळणं जमतील तर त्यांनी हे व्रत अवश्य मनोभावे करावे. तर हे व्रत कसे करावे, त्याची पूजा मांडणी कशी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर यावर्षी पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि पहिला रविवार हा 5 जानेवारीला आलेला आहे. त्यानंतर दुसरा रविवार 12 जानेवारीला, त्यानंतर तिसरा रविवार हा 19 जानेवारीला आलेला आहे आणि चौथा रविवार हा 26 जानेवारीला आलेला आहे. तर 4ही रविवार हे व्रत करताना पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास आधी उठायचे आहे, जेणेकरून उठल्यानंतर नित्यकर्म आटोपून आपलं स्नान झालेलं असेल. तर हे व्रत करताना सूर्योदयानंतर आपल्याला केस विंचरता येत नाही आणि म्हणूनच सूर्य उगवण्याच्या आधी आंघोळ करून आपले केस विंचरून झाले पाहिजे. सूर्य उगवला की तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल, पांढरे तीळ, गूळ आणि हे सर्व साहित्य त्या तांब्यामध्ये टाकून स्त्रियांनी सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः असं म्हणत आपल्याला हे अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि याबरोबरच स्वतःभोवती देखील आपल्याला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही. तर तुळशीला स्पर्श न करताच आपल्याला 1 चमच शुद्ध गाईचं दूध आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, 1 चमच दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून हे आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ टाकायचं आहे. यासोबतच तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही साध्या तेलाचा लावला तरीही चालेल आणि यासोबतच हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीला दुरूनच हळद कुंकू लावायचं आहे, ओवाळून घ्यायचं आहे. त्यासोबतच स्वतःला देखील हळद कुंकू लावायचं आहे. तर या दिवशी तुळशीला वाण म्हणून तीळ, गाजर, बोर तर हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे. तीळही तुम्हाला व्हायचं आहे आणि यासोबतच तुळशीजवळ जर तुम्हाला प्रदक्षिणा घालता आल्या तर अवश्य तुम्ही प्रदक्षिणा देखील मारू शकता किंवा स्वतःलाच तुम्ही 1 प्रदक्षिणा मारली तरीही चालेल. त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि त्यासोबतच भगवान विष्णूंची देखील या दिवशी पूजा करावी. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप प्रिय मानले जाते, पवित्र मानले गेले आहे. प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा देखील आपल्याला मांडायची आहे आणि या पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी याचप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर ही पूजा तुम्ही गॅलरीमध्ये, छतावर किंवा घरातही करू शकता. जिथे सूर्याची किरणे येतील त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडू शकता. तर या पूजेसाठी आपल्याला 1 पाट घ्यायचं आहे आणि त्यावरती लाल वस्त्र आपल्याला टाकायचे आहे. पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेकडे येईल याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर पाटावर मधोमध आपल्याला रांगोळीने सूर्यनारायणाचं चित्र काढायचं आहे. आपल्या डाव्या हाताला गोपद्म काढायचे आहेत, गाईची 4 पावलं काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्याला 2 रानूबाईंचं देखील चित्र काढायचं आहे, म्हणजे सूर्यदेवतांच्या पत्नी. तर या महिन्यामध्ये सूर्यदेवांचा विवाह हा रानूबाईशी लावण्याची पद्धत आहे.
त्यानंतर आपल्या उजव्या हाताला पानावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। यासोबतच जागा असेल पाटावरती तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्तीची देखील स्थापना करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील स्थापना करू शकता, म्हणजे पूजा करू शकता। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सूर्यदेव नारायणाची पूजा करायची आहे। सूर्यनारायणांना आपल्याला लाल पिवळा धागा, ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो, तर त्याला 6 गाठी मारून तो धागा अर्पण करायचा आहे। हळदी कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायचं आहे। त्यानंतर गोपद्माला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। रानूबाईंचं जे चित्र काढलेलं आहे तर त्याला देखील हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे। तर अगदी अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1 हळकुंड, 1 सुपारी, 1 बदाम ठेवायचा आहे किंवा 11 रुपये किंवा 51 रुपये किंवा 21 रुपये दक्षिणा देखील ठेवू शकता। आणि त्यानंतर या दक्षिणेचंच आपल्याला, या पैशाचेच काहीतरी वस्तू विकत घ्यायची आहे आणि ती एखाद्या गरिबाला तुम्ही दान करू शकता, कारण या महिन्यामध्ये दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 गाजर, 1 वांगं, डाळ आणि वाल, वटाणे, तर या सर्व वस्तू आपल्याला, या सर्व वस्तूंचा नैवेद्य दाखवून आपल्याला या संपूर्ण पूजेला ओवाळायचं आहे। पौष महिन्यामध्ये तिळाचं दान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तिळाचं दान देखील करू शकता, म्हणजेच तिळापासून काहीतरी पदार्थ बनवून त्याचे तुम्ही दान करू शकता, गरिबांना ते तुम्ही वाटू शकता। तर त्यामुळे संपूर्ण पूजा झाल्यानंतर एका दिव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कापूर टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला पांढरे तीळ थोडेसे टाकून ते प्रज्वलित करून या संपूर्ण पूजा मांडणीला आपल्याला याने ओवाळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला सूर्यांची 12 नावे देखील म्हणायची आहे। तर हे व्रत करत असताना दिवसभर आपल्याला फळं खाऊनच हे व्रत करायचे आहे। तिखट किंवा आंबट आपल्याला यासाठी खायचं नाही, फक्त फळं तुम्ही खाऊ शकता। चहामध्ये अद्रक न टाकताच आपल्याला हा चहा घ्यायचा आहे, तर अद्रक देखील आपल्याला खायचे नाही। पूजा ही आपल्याला सकाळी लवकरच करायची आहे आणि दिवसभर आपल्याला झोपायचं नाही। यासोबतच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। त्यासोबतच काही देखील कापू नये किंवा शिवू नये, तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे। मासिक धर्म असेल तर फक्त तुम्ही उपवास करायचा आहे, पूजा करू नका। यासोबतच एखाद्या रविवारी मासिक धर्म आला तर रविवारचे तुमचे जितके रविवार असतील, पौष महिन्यातील जितके रविवार असतील तितकेच आपल्याला धरायचं आहे, अजून एखादा एक्स्ट्रा धरायचा असं करायचं नाही। तर फक्त जितके रविवार येतील तितकेच रविवार आपल्याला ही पूजा करायची आहे, मग ते 3 असले तरीही चालेल। आणि त्यानंतर सूर्य मावळण्याआधी आपण जर खिचडी, जे आपण धान्य ठेवलेलं आहे म्हणजे डाळ आणि जो तांदूळ ठेवलेला आहे, तर त्याचीच आपल्याला खिचडी किंवा खीर बनवायची आहे आणि त्याचाच नैवेद्य आपल्याला तिथे दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आदित्य रानूबाईची कथा देखील वाचायची आहे किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता आणि ही कथा कोणाला तरी अवश्य सांगा, तर याचं पुण्य देखील आपल्याला मिळत असतं। दुसऱ्या दिवशी आपल्याला ही रांगोळी झाडाच्या मुळाजवळ आपल्याला टाकायची आहे आणि त्याबरोबरच जो आपण लाल धागा ठेवलेला आहे तर तो तुम्ही पुढच्या पूजेसाठी तुम्ही ठेवू शकता, पुढच्या रविवारच्या पूजेसाठी ठेवू शकता। फुलं असतील तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि जे खोबरं, हळकुंड, खारीक आणि बदाम आहे तर ते देखील तुम्ही पुढच्या रविवारच्या पूजेसाठी तुम्ही ठेवू शकता। आणि शेवटच्या दिवशी या तांदळाची तुम्ही खिचडी करून किंवा हे तांदूळ तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पौष महिन्यातील सूर्यनारायणाचे हे व्रत तुम्ही करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।